नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। सकाळची वेळ आहे आणि आज आहे संडे, तर उद्यापासून गावचं स्कूल आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस दोन्ही चालू होईल। तर आज मला क्लिनिंग करायची आहे, म्हणजे पसारा आवरायचा आहे सगळा। तर आता मी चहा ठेवलाय आणि आजचा दिवस आम्ही कुठे जाणार नाहीये, घरीच स्पेंड करणार आहे। कारण माझ्या मिस्टरांची आणि गावची दोघांची तब्येत जरा खराब आहे, त्यांना खोकला आहे आणि गावला रात्री फीवर आला होता। सो औषध दिलं होतं रात्री, तर आता उतरलेला आहे। आता ती खेळते छान, परंतु अचानकच रात्री फीवर आला, ती रडायला लागली। सो त्यामुळे मग आम्ही तिला रात्री औषध दिलं। म्हटलं सकाळपर्यंत जर नाही बरं वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जाऊ, परंतु आता ती ठीक आहे। आणि आता मी इडली आणि सांबार बनवणार आहे नाश्त्यामध्ये। आणि त्यानंतर म्हणजे आता वाजलेले आहेत 10, तर मी 11 वाजता स्टार्ट करते माझं जे काही फूड असेल ते। तर मी आता माझ्या मिस्टरांना चहा देते आणि त्यानंतर मला ज्यूस बनवायचा आहे माझा, तर बीटरूटचा वगैरे घालून। आणि ॲक्च्युली मी हे 3 इन्ग्रेडियंट एकत्र करून स्मूथी बनवते। त्याचं कारण म्हणजे बीटरूट हे ब्लडसाठी चांगलं असतं, रक्तवाढीसाठी चांगलं असतं, आणि आवळा डिटॉक्सिफिकेशनसाठी चांगला असतो, हेअर ग्रोथसाठी चांगला असतो, स्किनसाठी चांगला असतो, सोबतच गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं। आणि एक फास्टिंग करतो, तर फास्टिंगमध्ये मोस्टली काय होतं की बरेचसे तुम्ही म्हणजे विटॅमिन्स वगैरे मिस करता। सो ते मिस होऊ नयेत म्हणून मी सकाळी उठल्या तेवढं स्मूथी आहे ती अर्ध गाजर, अर्ध बीट, मोठं असेल तर अर्ध बीट घेते, छोटं असेल तर पूर्ण घेते, आणि एक आवळा हा रेग्युलर ठेवलेलाच आहे। तर आता मी वेट लॉस म्हणजे करते, तर मी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासून स्टार्ट केलंय, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी मी डिटॉक्स ज्यूस घेतलं नाही, कारण आपल्याकडे चालत नाही ते। सो त्यामुळे उपवासाला चालत नाही म्हणून, परंतु एव्हरीडे मी घेतलेला आहे। तर आता 1 वीक होईल जवळजवळ मंगळवारी। सो त्यामुळे मग मी असं म्हटलं की आता तुमच्यासोबत शेअर करावं। आणि इथे गाऊ आणि राघव दोघंजण खेळत होते। गाऊ स्ट्रॉबेरी खात होती आणि राघव म्हणजे खेळण्यातली जी टॉय स्ट्रॉबेरी असते तर तो खात होता। आणि त्यानंतर गाऊ राघवला छोटे छोटे बाईट करून चारत होती। तर खूप छान वाटतं, लहान आपले मुलंच जेव्हा एकमेकांवरती खूप प्रेम करतात तेव्हा। ॲक्च्युली असं दिसतं, परंतु कधी कधी भांडतात देखील, कारण गाऊ मोठी आहे आणि राघव लहान आहे। गाऊला समजतं त्याला जास्त घेतात म्हणून रडत असते नेहमी। सो हळूहळू तिलाही सवय होऊन जाईल। आणि इथे मी तडका देत होते
आपला जे सांबार बनवणार होते त्याला. आणि तुम्ही म्हणाल की इडली काळी कशी झाली आहे, तर माझ्याकडे जी उडदाची डाळ होती छिलकावाली होती. ॲक्च्युली मलाही माहिती नव्हतं की छिलकाच्या उडदाच्या डाळीची इडली बनेल, परंतु माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तर त्या एकदा मला बोलल्या होत्या की त्याचीही बनते. सो माझ्याकडे होती तर म्हटलं ते संपून टाकावी. तर अशा प्रकारे इथे इडल्या रेडी होत्या आणि सोबतच सांबार देखील रेडी होतं. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आता मी किचन वगैरे आवरून ठेवले. ब्रेकफास्ट झाला आमचा, परंतु आम्हाला बाहेर जायचं नव्हतं. बाहेर जायचा प्लॅन झाला. राघवचे डायपर वगैरे संपलेत आणि माझी टाईटची पावडर संपली आहे. सो मग मी असा प्लॅन करते की आता जाऊन येईल, कारण परत आठवडाभर जाता येणार नाही बाहेर, कारण माझ्या मिस्टरांचं ऑफिस चालू होईल उद्यापासून. तर आता आम्ही बाहेर निघतो आणि आता भूकही नाही आहे. 11 साडे11ला नाश्ता जर केलाय तर तुम्हाला आता मे बी संध्याकाळी जेवण बनेल. दुपारी 4-5 वाजता काहीतरी माझ्या मिस्टरांसाठी त्यांच्यासाठी बनवेन आणि मी 4-5 वाजता जेवण करून घेते. 5च्या आधीच जेवते शक्यतो. 11 ते 5चा असा मी टाइम पिरियड ठेवलाय जेवणाचा. सो चला आता जाऊयात आणि 5 वाजता मे बी जे उरलेलं असेल सकाळचं तेच खाते, कारण कसं होतं की ते वायाला जाण्यापेक्षा ते हेल्दी असतं तर ते पोटात जातं. सो त्यामुळे नमस्कार मंडळी. तर आम्ही काल गेलो होतो ओएसिस मॉलला, तर तिकडून काय काय आणलं तुमच्यासोबत शेअर करते, कारण मला ते सामान लावायचंय. सो तर अशा प्रकारे हे स्पून वगैरे ठेवण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी एक आहे किचनचे स्पून वगैरे स्पॅच्युला ठेवण्यासाठी असा कंटेनर. तर मग मी म्हटलं की अजून 2 घ्यावेत ज्याच्यामध्ये फक्त स्पून, एकामध्ये फक्त स्पॅच्युला वगैरे असं ठेवेल. अशासाठी मी हे 2 प्रकारचे स्पून ठेवण्याचं म्हणजे कंटेनर घेतलेले आहेत. ऑर्गनायझर म्हणू शकता तुम्ही त्याला, कंटेनर म्हणण्यापेक्षा. गाऊला हवं होतं पॉपकॉर्न खाण्यासाठी हे 2 ग्लास. तर हे मी राघवसाठी आणि गाऊसाठी घेतलेत. राघव काही अजून खात नाही, परंतु त्याला मी मखाना वगैरे त्याच्यामध्ये देते, सो त्याला जमत. ये 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 घे तर हे काय ये इकडं. तर आम्ही हे फोन ठेवण्यासाठी देखील घेतलेला आहे. तर तुम्हाला तर आम्ही हे फोन ठेवण्यासाठी एक घेतलंय, फोन केस किंवा फोन स्टँड म्हणू शकता. तर याच्यामध्ये अशा प्रकारे फोन आडवा उभा तुम्हाला ठेवता येईल. तर हे मी मोस्टली किचनचे व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतलंय किंवा बाहेर वगैरे जातानाही याचा खूप यूज होईल, तर त्यासाठी मी हे घेतलंय. तर अशा प्रकारे हे टॅबलेट ठेवण्यासाठी पण एक आहे. तर हे लाकडाचं आहे आणि टॅबलेट स्टँड किंवा फोन स्टँड असं तुम्ही म्हणू शकता. तर याच्यामध्ये टॅबलेट अडकला नसता म्हणून आम्ही 2 घेतले, टॅबलेटसाठी आणि याच्यासाठी फोनसाठी. तर टॅबलेट स्टँड ही सेम आहे, गाऊला टॅबलेट आहे, तर गाऊला टॅबलेट ठेवण्यासाठी आम्ही हे स्टँड आणलंय. आणि सोबतच एक डेकोरेशनचा आयटम आणलाय, तर तो आम्ही इथे लावणार आहे शू रॅकच्या वरती. सो गाऊ कटर आणि आणि त्यांच्याकडे हा लास्ट पीस राहिला होता, तर मला आवडला होता आणि एकच होता. तर त्यांना म्हटलं हा लास्ट पीस भेटेल का मला, तर ते बोलले हो आम्ही देऊ तुम्हाला. तर मग त्यांनी अशा प्रकारे आम्हाला बबल रॅप करून दिलाय. गाऊ हे बबल फोडायचेच ना तुला का नाही? इकडून ये बाजून. तर अशा प्रकारे आहे दाखवते. आणि हे अशा प्रकारे आहे. तर असं इथे त्याला मागे खिळे आहेत, ते खिळे ठोकायचे आणि मग त्यानंतर त्याला फिक्स करायचंय. तर असे 3 आहेत. तर मी असा विचार करते की हे 3 मी शू रॅकच्या वरतीच लावेल. तर मिरर आहेत या. आणि मेन म्हणजे माझं सगळ्यात आवडतीची गोष्ट म्हणजे अवधन हे ठेवते. तर मी माझ्यासाठी किचनसाठी आणलेलं आहे कढई. तर छान अशी स्टीलची कढई आणली मी, मोठीच्या मोठी.
हे राखवलं ते आणि आम्ही लहान असताना आम्हाला असे बबल रॅप भेटले की आम्ही असं फोडत बसायचो, आम्हाला खूप मजा यायची. साईडला बसते. आणि अशा प्रकारे हे आहे कढईचं झाकण. तर काचेचं आहे आणि मोस्टली माझे सगळे झाकण आहेत ते काचेचे आहेत, मला काचेचेच आवडतात. आणि इथे आहे कढई, तर भरपूर मोठी आहे ही कढई, अशा प्रकारे आहे. आणि ही 4 लिटरची कढई आहे. तर पूर्ण ही 5 लिटर आहे, परंतु मार्किंग 4 लिटर पर्यंत केलेली आहे. आणि अशा प्रकारे आहे. तर स्टीलची आहे आणि हेवी बॉटम आहे. आणि हे काही प्रमोशन वगैरे नाहीये, तर मला हवी होती कढई. मला एक कमेंट देखील आली होती की तुम्ही एखादी छानशी कढई घ्या. तर मग मी त्याआधीच विचार करत होते एक कढई घ्यायचं, कारण कसं होतं एक स्टीलचं पातेलं आहे, तर 2 भाज्या वगैरे बनवायच्या असतील तर आपल्याला ते काढून ठेवायला लागते भाजी आणि मग बनवायला लागते. तो एक कढई पाहिजे पोहे वगैरे बनवण्यासाठी. तर मी आणि त्याच पातेल्यामध्ये बनवत होते पोहे वगैरे. तर अशा प्रकारे खूप मोठी आहे, हेवी बॉटम आहे. आणि माझ्याकडे एक मी इथूनही आणली होती गिफ्ट मार्केटवरून, परंतु तिचा बॉटम जो आहे तो खूप लाईट आहे, हेवी नाहीये, तो पातळ आहे तो बॉटम. तर त्यामुळे याच्यामध्ये लगेच लागतं. तडका तुम्हाला खूप फास्ट द्यावा लागतो, परंतु पाणी वगैरे बॉईल करण्यासाठी त्या कढईचा मला यूज होतो. काही बॉईल करायचं असेल तुम्हाला, व्हेजिटेबल बॉईल करायला वगैरे, तर मी ती त्यासाठी यूज करते. पटकन गरम होते. काय तर आता मी हे आवरून ठेवलं आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि माझं फेवरेट थिंग काय आहे माहिती का? काय? केळाला आली आहे. अच्छा, पॉपकॉर्न पण बनवायचं होतं आम्हाला. नमस्कार मंडळी, तर आम्ही आज आलो होतो नेस्टला. तर आम्ही थोडीशी ग्रोसरी शॉपिंग केली आणि आता आम्ही पीठ आणायला चाललोय. तर मी पीठ कुठे घेते तुम्हाला सांगते. तर मी कसिमियाला आली आहे. कसिमियाला, तर कसिमियाला भारत मिल म्हणून आहे. तर तुमच्यासोबत मी ते शॉप शेअर करते आणि तिथेच मी पीठ घेते, ज्वारीचं, नाचणीचंही. तर इथे तुम्ही समोर पाहू शकता भारत फूड हाऊस म्हणून आहे, कसिमियामध्ये आहे, शारजामध्ये. तर तिथेच मी ज्वारीचं पीठ वगैरे घेते. आणि मला खूप सारे कमेंट्स येत होते की तू ज्वारीचं पीठ कुठून घेते, भाकरी एवढी छान कशी काय बनते. तर मी इथूनच घेते. आणि इथे भरपूर सारं आहे, म्हणजे आपण आदिल वगैरे आहे तसंच आहे हे देखील. तर इथे तुम्हाला डाळी वगैरे बरंचसं सामान, म्हणजे तुम्हाला डेली यूजमध्ये लागणार सगळं सामान भेटून जाईल इथे. आणि ज्वारीचं पीठ आहे हे ते 5.25 दिरामला 1 किलो आहे, जास्त काही महाग नाहीये. तर अशा प्रकारे 2 किलो हे घेतलेलं आहे पीठ मी ज्वारीचं. आणि 5.25 दिरामला 1 किलो आहे, म्हणजे 10.5 दिरामचं 2 किलो असं घेतलेलं आहे मी. आणि आज मला जेवणामध्ये बनवायची होती हिरव्या मिरचीतली गवार. तर त्यासाठी मी शेंगदाणे, लसूण, जिरी आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं. पाणी घालून बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये तेलाचा तडका द्यायचा, जिरीचा, मोहरीचा पुन्हा एकदा. तर मला ही भाजी प्रचंड आवडते. माझ्या मिस्टरांना हिरव्या मिरचीतली भाजी जास्त नाही आवडत, सो त्यांच्यासाठी मला वेगळं काहीतरी बनवावंच लागतं. आणि अशा प्रकारे तडकाच्या टायमिंगला विसरून गेले व्हिडिओचं. तर तेलामध्ये मी मोहरी घातली, जिरी घातली, हळद घातली आणि आपण जे मिक्सरला बारीक केलं होतं तर ते घालून दिलं आणि वरून गवार घातली. छान परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालायचं शिजण्यापुरतं. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घाला, परंतु शक्यतो सुकी गवार आहे तर ती खूप छान लागते.
आणि इथे माझी भाकरीची देखील तयारी झाली होती, कारण भाजी झाल्यानंतर भाकरी तर बनवावीच लागते. सो आमच्याकडे नेहमीच भाकरी खाल्ली जाते, त्यामुळे भाकरी वगैरे बनवून, राईस नसेल तरी चालतो, परंतु आम्हाला भाकरी वगैरे लागतेच. आणि अशा प्रकारे होता आजचा लंच. तर लंचमध्ये गवारीची भाजी आणि भाकरी होती. गाऊला मी जेवायला देत होते आणि आम्ही घेणार होतो. त्यानंतर मी इथे रात्री ब्रोकोली किनोआ बनवला होता, सो तोही उरला होता. म्हटलं की तोही मी जेवताना सोबतच घेईल. तर अशा प्रकारे ब्रोकोली किनोआ होता आणि मला आवडतो ॲक्च्युली, आणि खूप सारे व्हेजिटेबल्स आपण त्यामध्ये घालू शकतो. आणि इथे माझे मिस्टर जो आम्ही शोपीस आणला होता ओएसिस मॉलवरून, तर तो लावत होते, कारण मला तर राघवला म्हणजे घ्यायचं होतं, कारण एक माणूस तर घ्यायला लागतो. तर त्यांनी खूप छान लावला होता आणि शूरॅकच्या वरती आम्ही तो लावला होता. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खूप छान वाटत होता. आणि इथे राघव मस्त खेळत होता. त्याला काहीतरी खेळायला लागतंच, असं नाही की मोकळा बसलाय कधी, नाहीतर मग मला उचलून घे म्हणतो सारखं, आणि घरामध्ये फिरवायचं त्याला मग उचलून. तर मला ते परवडत नाही, त्यापेक्षा त्याच्या हातामध्ये काही ना काही टॉय देते खेळायला मी. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललोय, आमची गावची फ्रेंड आहे, तिच्या बर्थडेसाठी बिल्डिंगमध्येच आहे ती, आणि आम्ही आलो होतो गावच्या फ्रेंडकडे. आणि तिची मम्मी माझी फ्रेंड आहे, तुम्हाला मी तिचं घर मागेच दाखवलेलं आहे. तर आज ज्ञानदाचा बर्थडे होता आणि ती बर्थडे पार्टी म्हटलं की मुलं खूप खुश होतात. तर अशा प्रकारे बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला आणि खूप मजा केली मुलांनी, खूप डान्स वगैरे केला. आणि इथे राघवला रिटर्न गिफ्ट भेटलं होतं, छोटूशी गिटार भेटली होती आणि त्याला अजून कळत नाही, परंतु गावला देखील एक गिफ्ट भेटलं होतं. तिचं घाईघाईमध्ये माझ्याकडनं व्हिडिओ घ्यायचं राहून गेलं. तर तुम्ही पाहू शकता केवढी क्यूट होती गिटार. आणि गाऊ आली नव्हती, राघवला मी घेऊन गेले होते आणि लगेच त्याला घेऊन आले, कारण तो खात वगैरे नाही आणि त्याला मुलांमध्ये खेळायचं अजून समजत नाही, सो त्यामुळे